सक्सेस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो प्रत्येक बातमी निर्भीड आणि सत्याचा मार्ग दाखवणारी। सर, तुम्ही पहिल्यांदा प्रथम अगोदर तुमचा परिचय करून द्या। नमस्कार, मी महेश सुरेश भोसले, राजेगाव। मी दौंड तालुका पंचायत समिती खडकी या गणातून रासप राष्ट्रीय समाज पक्ष जानकर साहेबांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मी या निवडणुकीमध्ये उभा आहे। तुम्ही या पंचायत समितीच्या गणातून आज निवडणूक लढवणार आहात। तुम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाचा एबी फॉर्म मिळालेला आहे। तर काय भूमिका असणार आहे तुमची, की सध्याचे उद्या शेवटचा दिवस आहे माघारी घेण्याचा? मला राष्ट्रीय समाज पक्षाने एक विश्वास दाखवून मला उमेदवारी दिलेली आहे। त्यांच्या विश्वासाला तडा न देता मी माझी उमेदवारी ही कायम ठेवणार आहे आणि मी माझा निश्चय केलाय। माझा प्रचार चालू झालेला आहे। मी माघार घ्यायचा विषय कुठं येतच नाही आणि मला जनतेतून ग्रामस्थातून इतका उत्कृष्ट प्रतिसाद आहे की मी माघार घेणं माझ्या मनाला पटतच नाही आणि मी माघार घेणे हे योग्यही नाही, कारण की मी आज लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे। तुमच्या राष्ट्रीय समाज पक्ष तुम्हाला उमेदवारी मिळाली, तर त्यांच्या सोबत अजून दुसरे पक्ष आहेत का? त्यांना तुम्हाला कोणाचा अजून सपोर्ट आहे का? राष्ट्रीय समाज पक्ष असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, काँग्रेस असेल, यांची आता तरी प्राथमिक युती झालेली आहे। अजून खूप चर्चा, अजून खूप पक्ष, घटक पक्ष हे सोबत येण्याच्या मार्गावर आहेत। 1-2 दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होईल आणि ते पूर्ण विकास आघाडी आमची मोठी या दृष्टीने आम्ही या इलेक्शनला सामोरे जाणार आहोत। त्याची पूर्ण तयारी चालू आहे आमची। काही झालं तर तुम्ही उमेदवारी माघारी घेणार नाही असे ठाम भूमिका आहात? हो, माझी ठाम भूमिका आहे, कारण जनतेने उत्स्फूर्त प्रतिसादातून माघार न घेणे हा मला गोष्ट सांगत आहे। त्याच्यामुळे मी माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही। जनतेच्या आग्रहाखातर निवडणुकीला सामोरे जातो? हो, जनतेचा खूप आग्रह आहे। शेवटी मी एका पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, त्या पक्षाची मी बांधील झालेलो आहे आज। त्याच्यामुळे मी माघार घेणं शक्य नाही। राष्ट्रीय समाज पक्ष असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, काँग्रेस असेल, हा या प्राथमिक या पक्षांकडे एक ओबीसी समाज जास्त आकर्षिला जातो, हो, असं एक राजकीय जाणकारांचं मत आहे की ओबीसी समाज हा या पक्षाकडे आकर्षित केला जातो। तर याचा तुम्हाला काय फायदा होईल का? नक्कीच। जानकर साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे। मी ज्या अशा गाठीभेटी घेतोय त्या मार्फत मला जाणून आलं की जानकर साहेबांना खूप लोक देवासारखे मानणारी लोक आहेत आणि त्याचा नक्कीच मला फायदा होईल। तसेच वंचित बहुजन आघाडी असेल, आमच्या आंबेडकर साहेबांना मानणारा वर्ग आहे, किंवा काँग्रेस असेल, काँग्रेसच्या विचारधारेची लोक अजून पण आहेत इथे या गणामध्ये जास्त लोक आहेत। ह्या विचारधारेला मानूनच मी पुढे जाण्याचा निश्चय घेतलेला आहे। या मतदारसंघात म्हणजे पंचायत समितीच्या गणामध्ये मुस्लिम वोटर सुद्धा जास्त आहे, हो, याचा तुम्हाला काय फायदा होईल का? 100% मुस्लिम वोटर हा काँग्रेसला मानणारा वर्ग आहे आणि नक्कीच मला काँग्रेसच्या युतीमार्फत मला हे होणार आहे आणि ते मुस्लिम समाज हा भाजपच्या विरोधातला पक्ष आहे हे सर्वांना जाणत आहे आणि मुस्लिम समाज हा एकवटला जाईल माझ्या मागे। म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे मुस्लिम समाजाचा कल नाही असं म्हणायचं का? हो, नाहीये आणि हा माझ्या मागे एकवटला जाईल आणि त्यांची ताकद मला भेटेल याचा मला ओबीसी पूर्ण पर्व विश्वास। आणि समजा तुमचे जे पक्ष आहेत दोन्ही, त्यांच्याकडे मुस्लिम समाज झुकला जाईल असं वाटतं? हो, मुस्लिम समाज त्यांच्याकडे आहे आणि असणारच आहे आणि त्याचा मला पूर्णपणे विश्वास आहेच आहे। त्याचा तुम्हाला फायदा होणार? हो, आणि त्याचा फायदा होऊन मी निवडणुकीमध्ये निवडून येण्याच्या रेसमध्येच असणार आहे। सध्या तुमच्या गावामधून 2-3 अर्ज उमेदवारीचे अर्ज आहेत तुमच्या प्रतिस्पर्धी, तुमच्या भावकीतलेच 2 फॉर्म आहेत, दुसरे भाजपचे पण उमेदवार आहेत। मग कसं पाहता या उमेदवाराकडे? तुम्ही आमच्या गावकऱ्यांकडे जावा, विचारा महेश भोसलेचं काय कुठं काय नाव खराब आहे का? महेश भोसले हा सगळ्यांमध्ये उजवा आहे। महेश भोसलेचं कोणी विरोध नाहीये। हा ठीक आहे, 2 पक्ष आहेत, दोघं पक्षाचे उमेदवार असतील, पण महेश भोसले हा वैयक्तिकरित्या मानणारी लोक पण तेवढीच आहेत। त्याच्यामुळे मला फायदा होणारच आहे। मला आता तर तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, की सध्या या निवडणुकीच्या धामधुमीच्या वारात तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहात, तर तुम्ही तुमची भूमिका ठाम मांडलेली आहे। हो, तर आमच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय आवाहन करा? मी मतदारांना एकच आव्हान करेल की मी रासप, काँग्रेस, वंचित या आघाडीचा उमेदवार म्हणून आहे। एकदा मला संधी द्या फक्त। मी निवडून आल्यानंतर 5 वर्ष तुमच्यापर्यंत
पंचायत समितीच्या मार्फतच्या सर्व योजना पोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आणि त्या पोचवणारच. ह्या भूमिकेशी मी ठाम राहणार आहे आणि मला जनतेचीच कामं करायची आहेत. मला त्याच्यातून कसलाही लोभ नाही. माझी पार्श्वभूमी पहा, मी कधी सरकारी योजनेच्या ह्याच्यामध्ये गैरव्यवहार केलेला नाही किंवा सरकारी योजना मी मला स्वतःला लाभलेल्या नाही किंवा सरकारी कोणत्या यंत्रणेचा गैरवापरही केला नाही. त्याच्यामुळे मला तुम्ही जेवढी मदत करताल, तुमच्या एका मतामुळे मी निवडून येऊ शकतो. तुम्ही मला एकदा संधी देऊन पहा. 5 वर्ष मी तुमच्या सेवेसाठी कटिबद्ध दिवस रात्र राहील ही मी तुम्हाला आवाहन करतो आणि विनंती करतो. तुम्ही मतारूपी मला एक आशीर्वाद द्या. मी त्याचं पुरेपूर तुमच्या मताला तडा जाऊ देणार नाही, याची मी दक्षता 5 वर्ष पूर्ण घेईल. धन्यवाद.